राज्यघटनेची ओळख या भागामध्ये आपण आज मूलभूत कर्तव्य यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर हा शेवटचा भाग म्हणू शकतो आपण। तर याला आपण 2 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे। या प्रेझेंटेशन मध्ये आपण मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, त्यांचं महत्त्व काय आणि त्याचा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि याच्या पुढील भागामध्ये म्हणजे शेवटच्या भागात आपण एक्झॅक्टली कोणती मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मूलभूत कर्तव्य म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे। तर पहिली गोष्ट एक समजणं अत्यावश्यक आहे की जेव्हा आपण मूलभूत हक्कांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस कुठे ना कुठे मूलभूत कर्तव्य देखील तेवढेच महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला दिसतील। याचं कारण म्हणजे असं की प्रत्येक समाजामध्ये समतोल असणं गरजेचं आहे। समतोल असणं म्हणजे काय की प्रत्येक नागरिकाला काही अधिकार असतात आणि त्यासोबतच काही कर्तव्यांचं पालन त्यांना करावं लागतं। आपण जर फक्त अधिकारांची बाजू जर घेत बसलो तर मग कदाचित कोणालाही अधिकार किंवा हक्क मिळणार नाही। त्यासाठीच मग आपण कर्तव्य राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहे की जेणेकरून आपण जेव्हा एखादं कर्तव्य किंवा त्याची आपण जेव्हा अंमलबजावणी करत असतो त्यावेळेस कोणीतरी तो हक्क बजावत असतो आणि आपण जेव्हा आपल्या हक्कांची अंमलबजावणी करत असतो त्यावेळेस कोणाला तरी ती कर्तव्य अंमलात आणावी लागतात। आता जर सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर असं म्हणू शकतो आपण की जेव्हा आपण हक्कांबद्दल बोलतो त्यावेळेस बाकी सर्वांना तेवढ्या वेळासाठी शांत बसावं लागेल आणि जेव्हा बाकीचे हक्कांबद्दल बोलत असतात त्यावेळेस आपल्यालाही शांत बसावं लागतं। ओके, म्हणजे हे ज्याला म्हणतो आपण गिव्ह अँड टेक प्रोसिजर आहे ही। म्हणजेच काय, आता आपण असं एक्झाम्पल घेऊयात की भाषणाचा अधिकार किंवा व्यक्त होण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार। म्हणजेच काय, एखादा व्यक्ती जेव्हा बोलत असतो आपल्याला शांतपणे ऐकून घ्यावं लागतं। जेव्हा तो व्यक्ती बोलत असतो आपणही जर त्याच्या विरुद्ध बोलत राहिलो तर मग तिथे व्यवस्थित डिस्कशन होत नाही, डायलॉग होत नाही, चर्चा होत नाही। आपल्याला अगोदर त्याची बाजू ऐकून घ्यावी लागेल आणि तोपर्यंत आपल्याला शांत बसावं लागेल आणि जेव्हा त्याचं बोलणं होईल त्यावेळेस आपण बोलू शकतो आणि समोरचा व्यक्ती शांत बसून आपले विचार किंवा मत ऐकेल। तर असं हे गिव्ह अँड टेक प्रोसिजर आहे की जिथे एकमेकांच्या सहकार्याने आपण समाज घडवत असतो। तर त्यामुळे जेव्हा आपण मूलभूत कर्तव्यांची ज्याला म्हणू आपण याच्यावर जेव्हा आपण डिस्कशन करतो त्यावेळेस बॅलन्स राखणं गरजेचं आहे, समतोल राखणे गरजेचं आहे आणि त्यामुळेच एका बाजूला हक्क आहेत आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य आहेत। तर त्या दोघांच्या मध्ये आपल्याला समन्वय साधणे किंवा मग समतोल राखणे आवश्यक आहे आणि क्रमप्राप्त आहे। आणि मूलतः भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट नव्हती। ही गोष्ट सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे की ही जी संकल्पना आहे मूलभूत कर्तव्यांची, तर सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा राज्यघटना अंमलात आली किंवा राज्यघटनेची जेव्हा निर्मिती केली गेली त्यावेळेस मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख नव्हता। तर काय झालं, स्वर्णसिंग कमिटी किंवा स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये या मूलभूत कर्तव्यांची आपण अंमलबजावणी केली किंवा आपण राज्यघटनेमध्ये त्याला सामील करून घेतलं आणि ते झालं 42व्या घटना दुरुस्तीद्वारे की जिथे नागरिकांना मूलभूत कर्तव्यांचा काय म्हणू आपण एक प्रकारे अंमल करावा लागेल किंवा मग त्यांना आपल्या जीवनामध्ये काही मूलभूत कर्तव्य आहेत हे त्यांना समजून घ्यावं लागेल। तर हे 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला दिसतो। त्यानंतर जेव्हा 1976 मध्ये ही मूलभूत कर्तव्य घटनेत सामील केली गेली होती त्यावेळेस फक्त 10 मूलभूत कर्तव्य त्यावेळेस अस्तित्वात होती। पण 2002 मध्ये पुन्हा घटना दुरुस्ती केली गेली आणि 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे एक नवीन
कर्तव्याचा समावेश केला गेला. म्हणजेच काय की त्यामध्ये एक नवीन कर्तव्य ऍड केलं गेलं किंवा त्याचा समावेश केला गेला. आणि ते जेव्हा ते ऍड झालं किंवा त्याच्यामध्ये जेव्हा समावेश झाला त्यानंतर मग 10+1 म्हणजे अशा प्रकारे 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत सामावले गेले. मूलभूत कर्तव्य ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजे राज्यघटनेच्या 4थ्या भागात. आणि जर कलम सांगायचं झालं तर 51A, कलम 51A या कलमात किंवा या कलमांतर्गत मूलभूत कर्तव्यांची चर्चा केलेली दिसते. त्यानंतर ही जी कर्तव्य आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीये, पण तरी देखील नैतिक दृष्ट्या नागरिकांवरती बंधनकारक आहेत. मी नैतिक दृष्ट्या म्हणतोय, कायदेशीर दृष्ट्या नाही किंवा मग हे न्यायप्रविष्टही नाही. म्हणजेच जर याच्या विरुद्ध कोणी न्यायालयात गेलं तर मग न्यायालय याच्यावर निर्णय देऊ शकत नाही, कारण हे न्यायप्रविष्ट नाहीये. ओके, तर एखाद्याने जर कोणी एखाद्या मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी केली नाही तर अशा वेळेस आपण न्यायालयात त्या व्यक्तीविरुद्ध जाऊ शकत नाही. पण ज्याला म्हणू आपण की नैतिक दृष्ट्या ज्या प्रकारे मार्गदर्शक तत्वे आहे राज्यासाठी, त्या प्रकारेच मूलभूत कर्तव्य आहेत नागरिकांसाठी, की जे आपण स्वतःहून अंमलात आणणं गरजेचं आहे आणि त्याचं कुठे ना कुठे पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, परदेशी नागरिकांना नाही. जेव्हा आपण मूलभूत अधिकारांबद्दल किंवा मूलभूत हक्कांबद्दल आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस असं दिसतं की काही मूलभूत अधिकार जे आहेत ते परकीय किंवा परदेशी लोकांना सुद्धा आहेत, की जे लोक भारतामध्ये येऊन काही दिवसांसाठी राहतात, तर अशा लोकांना सुद्धा काही मूलभूत हक्क प्राप्त झालेले दिसतात. पण मूलभूत कर्तव्यांबद्दल मात्र तसं नाही. इथे मूलभूत कर्तव्य जे आहेत ही फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत. त्यापुढे जाऊन आपण हे म्हणू शकतो की ही जी मूलभूत कर्तव्य जी आहेत ही संकल्पना भारताने रशियाकडून घेतलेली आहे. यापूर्वी आपण चर्चा केली आहे की भारतीय राज्यघटनेत आपण अनेक देशांकडून काही ना काही घेतलेलं आहे. ते फंडामेंटल म्हणजे मूलभूत हक्क असतील किंवा मग मूलभूत कर्तव्य असतील किंवा मग राज्याचे मार्गदर्शक तत्वे असतील आणि अजून अन्य बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण दुसऱ्या देशांच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश करून घेतलेला आहे. पण हेही आपण चर्चा केलेली आहे की जेव्हा आपण त्यांची काही गोष्टी त्यांच्या काही गोष्टी जेव्हा भारतामध्ये घेतोय किंवा भारतीय राज्यघटनेत आणत आहोत त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करून आणतोय. म्हणजे ऍज इट इज आपण आणत नाहीये. भारतीय समाजाला जे अनुकूल आहेत अशाच गोष्टी आपण राज्यघटनेमध्ये आणलेली आहेत. त्यानंतर नागरिकांनी त्यांच्या हक्कांचा उपभोग घेताना त्यांची राष्ट्र आणि इतर नागरिकांप्रती काही कर्तव्य देखील आहेत याची जाणीव ही मूलभूत कर्तव्य करून देतात. ओके, म्हणजे एक लक्षात ठेवायला पाहिजे की जसं आपण सुरुवातीला चर्चा केली की ज्याप्रमाणे आपण काही मूलभूत हक्क बजावतो त्याचप्रमाणे आपल्याला किंवा आपले जे इतर नागरिक आहेत त्यांच्याप्रती आपली काही नैतिक जबाबदारी आहे, आपली काही नैतिक मूलभूत कर्तव्य आहेत की ज्याचं आपल्याला पालन करणं क्रमप्राप्त आहे. लोकांमध्ये राष्ट्रीय उद्दिष्टांची जाणीव जागृत ठेवणे व लोकांच्या लोकशाहीत सक्रिय सहभाग यासाठी मूलभूत कर्तव्य महत्वपूर्ण आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये जी उद्दिष्ट दिलेली आहेत त्याची जर आपल्याला पूर्ती करायची असेल किंवा ते जर साकारायचे असतील तर त्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे मूलभूत कर्तव्य जेव्हा आपण लागू करतो त्यावेळेस लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची भावना निर्माण होते की आपल्याला राष्ट्राप्रती काही देणे लागते किंवा जे आपले इतर नागरिक आहेत त्यांच्या प्रती आपण काही देणे लागतो. आणि त्यावेळेस मग आपण सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रीय जी उद्दिष्ट आहेत त्याच्या पूर्तीकडे आपण जाऊ शकतो. त्यासोबतच लोकांचा लोकशाहीमध्ये सक्रिय सहभाग देखील अपेक्षित आहे
की जिथे लोक स्वतःहून सक्रिय सहभाग नोंदवतील आणि भारताला आपण एक सशक्त लोकशाही देश म्हणून उभारू शकतो. त्यासोबतच जसं मी यापूर्वी देखील बोललो, कोणत्याही मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शिक्षा लागू करण्याचा संसदेस अधिकार असतो. जरी हे न्यायप्रविष्ट नसले तरी देखील संसद कुठल्याही वेळे एखादा कायदा बनवू शकते, एखादा कायदा करू शकते किंवा मग संसदेमध्ये बिल पास करून घेऊ शकते. आणि त्याच प्रकारे जर एखाद्या ज्याला म्हणू आपण मूलभूत कर्तव्याचा भंग झाला असेल, ओके, त्याचं जर उल्लंघन झालं असेल तर मग अशा वेळेस संसद जे आहे नागरिकांवरती दंड लावू शकते किंवा त्यांना शिक्षा करू शकते. संसदेकडे हे अधिकार आहेत की ते मूलभूत कर्तव्यांचा भंग झाल्यास नागरिकांना दंड करू शकतात किंवा शिक्षा करू शकतात. पण तरी देखील असं म्हणता येईल की हे न्यायप्रविष्ट नाहीये. ओके, म्हणजे हे नैतिक जबाबदारी तर लोकांची आहेच, पण जर एखाद्या व्यक्तीने जर मूलभूत कर्तव्यांचा पालन केला नाही तर अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला कोर्टात घेऊन जाऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीच्या विरुद्ध कोर्टामध्ये आपण केस लढू शकत नाही. याचं कारण म्हणजे सांगितलं मी की मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच मूलभूत कर्तव्य देखील न्यायप्रविष्ट नाहीत. ओके, तर त्यामुळे ही नैतिक जबाबदारी असते लोकांची की स्वतःहून ते काही मूलभूत कर्तव्य स्वतःहून पाळतील आणि एक प्रकारे समाजाला हातभार लावतील. तर हे सर्व मूलभूत कर्तव्याबद्दलची थोडीशी माहिती होती जे की आपण सुरुवातीच्या भागात पाहिलेले आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली कोणती मूलभूत कर्तव्य आहेत की जी भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली आहेत. धन्यवाद.